जय गुरुदेव. वास्तुचेतना चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत जमिनीची निवड म्हणजेच प्लॉट सिलेक्शन हे कसं करावं. खरं तर वास्तुशास्त्राच्या एका महत्त्वाच्या ग्रंथामध्ये म्हणजेच मयमतममध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये हा एक श्लोक आहे. वर्णगंध रसाकार दिक् शब्द स्पर्श नैरपी परीक्षेव यथा योग्य गृहीता वधी निश्चिता. म्हणजे घराची जागा निश्चित करण्यापूर्वी वर्ण, गंध, रस, आकार, शब्द, स्पर्श आणि दिक्. दिक् म्हणजे दिशा, याचा नक्कीच विचार करा. आता एक आपण पाहूयात. वर्ण म्हणजे त्याचा रंग, तो काळा, तपकिरी, पांढरट नक्की कसा असावा, त्याच्यावरनं त्याची प्रत ही ठरवली जाते. दुसरं म्हणजे गंध, त्या मातीचा वास कसा येतो, जे उगीर आहे किंवा मंद आहे किंवा सुगंध आहे किंवा दुर्गंध आहे, अशा प्रकारच्या गंधावरनं सुद्धा त्या मातीचा जे काही निकष आहे तो ओळखला जाऊ शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे रस, त्याची चवसुद्धा मधुर आहे की तुरट किंवा वेगळ्या अयोग्य अयोग्य चव आहे, यावरनं पण मातीचं परीक्षण केलं जायचं, असा हा पुरातन प्राचीन असा हा श्लोक आहे. त्यातील शब्द हा जर का आपण पाहिलं तर त्या जागेचं वर्णन आपण जर का पाहिलं तर ती जागा कोणत्या आकाराची आहे किंवा कोणती झाडं त्या जागेमध्ये आहेत, कोणकोणते प्राणी त्या जागेमध्ये असतात. मध्ये अगदी असंही सांगितलं आहे की ज्या जागेमध्ये माकड किंवा डुक्कर अशा प्रकारचे प्राणी जर का असतील तर ते निषिद्ध अशी जागा समजली जाते. परंतु तेच जर का गाईचा गोठा असेल तर ती पवित्र समजली जाते. वड, पिंपळ, औदुंबर असे वृक्षही पवित्र समजले जातात. तेच की विषारी, कडू अशा प्रकारची वनस्पती असेल तर ती जागा ही निषिद्ध समजतात. तर सगळ्यात महत्त्वाचे दोन फॅक्टर ते म्हणजे आकार आणि दिशा. तर आकार जर पाहिला, त्या आकार वेगवेगळ्या प्राण्यांच्या, हिंस्र प्राण्यांच्या आकारासारखा आकार असेल, उदाहरणार्थ पालीचा आकार असेल, मगरीचा असेल त्या भूखंडाचा, तर तो भूखंड वर्जित समजावा. परंतु खरं तर आपणही बऱ्याचदा ऐकलं असेल की गोमुखी प्लॉट किंवा व्याघ्रमुखी, तो म्हणजे काय असतो. तर गोमुखी म्हणजे फार तर आपण ईशान्येला जर काहीशी वाढ असेल तर आपण त्याला हो म्हणू शकतो. परंतु तेच जर का आग्नेय दिशेला गोमुखी असेल तर त्या अतिरिक्त अग्नितत्वाच्या वाढीमुळं आपण त्याला निषिद्ध असं समजतो. हे सर्व जरी असलं तरी खऱ्या अर्थाने योग्य प्लॉट हा चौरसाकृती किंवा आयताकृती असणं अधिक योग्य आणि चांगली गोष्ट आपण समजावी. तर हे आकाराबाबत झालं. तर आता मुख्य भाग म्हणजे दिशा. आता दिशा हा जर पाहिलं, पूर्वेकडं तोंड करून आपण जर का उभं राहिलं तर आपल्या डाव्या हाताची जी दिशा असते, जी बाजू असते, ती उत्तर दिशा असते. आणि आपलं जी कंपास म्हणतो आपण त्याला, होकायंत्र, ते नॉर्थ जी सुई किंवा इंडिकेशन दाखवतं, ते इंडिकेशन आपल्या डाव्या हाताला असणाऱ्या बाजूला किंवा साईड ज्याला आपण म्हणतो प्लॉटची, त्याला 90 अंशाचं जर का असेल तर ती योग्य नॉर्थ अशी आपण समजतो. परंतु तेच जर का 20 डिग्रीपासून 45 डिग्रीपर्यंत जर का ती तिरकी असेल तर त्याला आपण विदिशा प्लॉट किंवा विदिशा घर असं आपण म्हणतो. तर तेही निषिद्ध समजलं जातं. तर हे आकार आणि दिशाच खरं तर महत्त्वाचे आहेत. कारण आता जे प्राणी किंवा वनस्पती प्लॉटवरती असणंच फार दुरापास्त झालं आहे. हे जे काही श्लोकामध्ये वर्णन आहे हे फार पूर्वीच्या स्थितीनुसार आहे. परंतु नक्कीच ही गोष्ट महत्त्वाची आहे की पूर्वीच्या ऋषीमुनीसुद्धा किती सूक्ष्मरित्या ह्या सर्व गोष्टींचे विचार करत होते, हे आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण जागेचा उतार किंवा आजूबाजूचा जो परिसर आहे तो कसा असावा, नदी, नाला किंवा डोंगर, पर्वत याचा आणि त्या जागेचा काय संबंध असतो, हा भाग पण आपण बघूयात. किंवा आजूबाजूचे रस्ते आहेत आपल्या कॉलनी किंवा आजकाल नवीन प्लॉटिंग करतात, त्या रस्त्यांचाही परिणाम काय होऊ शकतो का, अशा प्रकारचा आपण चर्चा पुढील व्हिडिओमध्ये आपण नक्की करूयात.
धन्यवाद. जय गुरुदेव.